नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी पफ स्लीव्ज कशी कटिंग करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तर पहा, आपल्या शोल्डरवरती फक्त चुन्या असतात, ती पफ स्लीव्ज आपल्याला कटिंग करायची आहे. तर खूप ट्रेंडिंगमध्ये ही स्लीव्ज आहे. तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे उंची. तर या इथे तुम्हाला पफ किती हवा आहे यावरती इथं जी उंची आहे पफसाठी वाढवायची ती डिपेंड असते. तर किती वाढवायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आधी या इथे आपण उंची घेऊया. बाहीची उंची आहे 9 + 1 10. आता इथे तुमच्या बाहीची उंची 10 इंच असू शकते, 11 इंच असू शकते किंवा 10.5 इंच सुद्धा असू शकते. त्यामध्ये तुम्ही 1 इंच प्लस करायचं आहे. या इथे आपलं उंचीचं मार्किंग झाल्यानंतर इथे मी कॅप हाईट घेणार आहे. तर आपली ही साईज आहे 36. तर त्याचा 10वा भाग करायचा कॅप हाईट काढण्यासाठी. तर 3.6 तर बरोबर मी इथं 3.6 वरती मार्किंग करून घेतलंय, किंवा तुम्ही डायरेक्ट 3.5 इंच घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहेत. आता इथून आपण जसं नॉर्मल बाहीचं कटिंग करतो त्याप्रमाणे इथं ड्राफ्टिंग करायचं आहे. मुंडा घेर घेणार आहे मी इथं 8 इंच. पहा, इथून मी 8 इंच घेतलं आणि तिरकी लाईन उडून घेतली. तर अजून एक प्रश्न असतो, तो म्हणजे या बाहीला पुढचा आकार द्यायचा का? तर हो, या बाहीला सुद्धा पुढचा आकार आपण द्यायचा आहे. तर तो कसा द्यायचा तो पुढे पाहायचा आहे. सेंटर केला इथे, परत इथे असं हे समसमान मी 4 भाग करून घेतले. इथं घेणार आहे 1 इंच. तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा इथं द्यायचा आहे पाठीमागचा आकार. पुढचा आकार दिला तरी चालेल या इथे, पण इथला जो आपण पुढचा आकार ड्रॉ करणार आहे ना, तो इथे आपल्याला उपयोगी नाही पडणार आहे. इथे घेतलं अर्धा इंच, इथे घेतलं अर्धा इंच आणि इथे सुद्धा अर्धा इंच मी घेतलं. आणि पहा, जसं की आपण रेग्युलर आकार देतो इथून असं पहा, हा झाला फ्रंटचा आकार. इथे 1 पाव इंचावरती पॉईंट देऊन हा बॅकचा आकार तयार केला. परंतु हा फ्रंटचा आकार आपल्याला काही उपयोगाचा नाही. आपण इथं परत फ्रंटचा आकार तयार करणार आहे, कारण इथे आपल्याला पफसाठी परत वाढवायचं आहे. इथे पहा, मी घेणार आहे 1.5 इंच मार्जिन. जर तुमचं ब्लाऊजमध्ये 1.5 असेल तर 1.5 घ्या, आणि जर ब्लाऊजमध्ये 2 इंच असेल तर 2 इंच घ्यायचं आहे. 5.5 इंच मी इथं दंडघेर टाकणार आहे आणि पुढे 1.5 इंच मार्जिन, आणि हे जोडून घेते. आणि इथे हे डाऊन करायचं अर्धा इंच. डाऊन केल्यानंतर आता हे झालं आपलं, जसं की आपण नॉर्मल बाही कटिंग करतो ते ड्राफ्टिंग. परंतु आता इथे आपल्याला अजून आता या इथे आपल्याला पफसाठी उंची वाढवायची. तर नॉर्मल पफ हवा असेल तुम्हाला तर तुम्ही इथून 3.5 इंच उंची वाढवायची. तर पहा, इथे मी हे 3.5 इंच घेतलं, 3.5 इंच, आणि इथून सुद्धा असं 3.5 इंच घ्यायचं. इथे सुद्धा असं मी हे 3.5 इंच मार्किंग करून घेतलं पहा, आणि एक बॉक्स तयार करून घेते. असा एक बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आता हे जे अंतर आहे याचा असा सेंटर करायचा. आता ही लाईन इथे येणार आहे पहा, इथे सुद्धा याचा सेंटर करून घ्यायचा. ठीक आहे, असा सेंटर केल्यानंतर आता हा बॉक्स आपला कुठून इथून इथं आलेला आहे. तर इथे असं हे 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. किती? हे 1 इंच. हा बॉक्स इथं आला, इथे मी हे 1 इंच मार्किंग करून घेतलं. आणि पहा, असा आकार देणार आहे. पहा, इथून फक्त असा पहा या पद्धतीने, किंवा हे इथून जरी तुम्ही नाही बाहेर गेला ना तरी चालेल.
पहा या पद्धतीने असा आकार द्यायचा. इथे हे जे 1 इंच आहे ना, इथे असं हा आकार देऊन घ्यायचा. आता फ्रंटचा जो आकार आहे तो आपल्याला द्यायचा आहे. तर तो कसा द्यायचा, तर इथे सर्वात पहिल्यांदा 1 इंच घ्यायचं. हे घेतलं मी 1 इंच. आता ही जी मुंडेची उंची आहे इथून म्हणजे सॉरी मुंडा घेर जो आपण टाकलेला आहे इथून पहा हे 1 इंच घेतलेलं आहे. इथून टेप हा मुंडा घेराचा पॉईंट आहे इथपर्यंत किती भरतंय 10. तर याचा असा सेंटर करून घेऊया. पहा इथे मी असा सेंटर करून घेतला आणि इथून अर्धा इंच मी असं आतमध्ये येते, अर्धा इंच, आणि हा आकार असा द्यायचा. आता हा आकार आपल्याला नाही लागणार, तर मी नॉर्मल ड्राफ्टिंग करायचं म्हणून मी तुम्हाला तो आकार दाखवला होता. आता इथं हा आकार आपला नसणार आहे, ठीक आहे. तर हा आकार आपला हा पाठीमागचा असणार आहे आणि हा असणार आहे पुढचा आकार. तर या पद्धतीनं आपलं हे कटिंग फुगाबाहीचं असतं. आता इथे तुम्हाला यापेक्षा जास्त पप हवा असेल 4 इंच 5 इंच अगदी तुम्ही इथून वरती 6 इंचापर्यंत सुद्धा पपसाठी उंची वाढवू शकता. तर इथे पहा मी किती मेजरमेंट घेतलेलं आहे हे सांगते. बाहीची उंची 9 + 1 10. 5.5 इंच मी दंडघेर घेतलेला आहे. इथून इथपर्यंत आपला मुंडा घेर आहे 8 इंच. मुंडा घेर इथं 8 इंच आहे. हे 1.5 इंच मार्जिन आहे. इथं सुद्धा हे 1.5 इंच मार्जिन. तर ही जी उंची आहे इथून परत आपण 3.5 इंच वाढवले. असं आडवं सुद्धा आपण 3.5 इंच घेतलंय. इथं सेंटर केलाय, इथेही सेंटर केलाय आणि ह्या पाठीमागचा आकार दिलेला आहे. परत इथं 1 इंच घेतलं इथं आणि हा आकार आपण तयार केलेला आहे. तर चुन्या देताना काय करायचं, हे जे एक्स्ट्रा वाढवलेलं आहे इथून आपल्याला चुन्या द्यायला स्टार्ट करायचं आहे. आणि पहा इकडून अशा इकडे चुन्या द्यायच्या आणि जी दुसरी बाजू आहे त्याच्या इकडे, म्हणजे दोन्ही चुन्यांची तोंड असे सेंटरला, इकडच्या चुन्यांचं तोंड इकडे आणि इकडच्या चुन्यांचं तोंड इकडे असं झालं पाहिजे. म्हणजे तो पप आहे ना तो असा एकदम छान असा उभारून दिसतो आणि डायरेक्शन दोन्ही असे विरुद्ध इकडे समोरासमोर केल्यामुळे एकदम खूप छान पप दिसतो. फिनिशिंगसुद्धा खूप छान असं दिसतं. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला 36 साईजच्या पप स्लीवचं कटिंग दाखवलेलं आहे. तुम्ही या पद्धतीने 40 साईज किंवा कोणतीही ऑल साईज, तुम्ही लहान साईज असो किंवा मोठी साईज असो, तुम्ही कटिंग करू शकता. फक्त एक पाहायचं आहे, चुन्या दिल्यानंतर मुंडा घेर किती आहे आपला 8 इंच. तर इथून इथंपर्यंत चुन्या दिल्यानंतर इथून इथंपर्यंत मुंडा घेर आपला 8 इंच भरतोय का हे पाहूनच बाही जोडायची आहे. आणि मग दोन्हीकडे समसमान चुन्या आल्या पाहिजेत. आता जास्तीत जास्त याच्या 4 चुन्या तयार होतात. ह्या साईडला 4 आणि दुसऱ्या साईडला 4 असे 8 चुन्या आपल्या इथं तयार होतात. तर जर तुमचा मुंडा घेर कमी पडला तर तिथं एक चुनी छोटीशी करून तुम्ही तिथं ॲडजस्ट करायचं आहे, नाही तर समसमान सगळ्या चुन्या द्यायच्या. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.